आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। शिंदेंकडून ठाकरेंचा युटी नंतर आता एफबी असा उल्लेख। एफबी म्हणजे फुकट बाबूराव। शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मी सुद्धा एफबी पण महाराष्ट्राचा फेवरेट ब्रदर, महाराष्ट्राचा लाडका भाऊ, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। सांगोल्यामधल्या भाषणावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। चेहरा भोळा आणि भानगडी सोळा, मी देखील चेहऱ्यावर जाऊन इतकी वर्ष फसलो। शिंदेंचं नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी रायगड दौऱ्यावर। रायगडवरील कार्यक्रम संपल्यानंतर शहा सुनील तटकरेंच्या घरी भेट देण्याची शक्यता। सुतारवाडीमधील निवासस्थानी येण्याचं तटकरेंकडून शहांना निमंत्रण। अमित शहांनीही निमंत्रण स्वीकारल्याची माहिती। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार का, याकडे लक्ष। पालकमंत्रीपदाचा वाद शहांपर्यंत जाणार नाही। लोकसभेचे सदस्य असल्याने तटकरेंनी निमंत्रण दिलं असावं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। 5 कोटी रुपयात एखाद्या मतदारसंघातील कामं कशी होतील? अजित पवारांनी आंदोलनावरून टोला लगावल्यानंतर सुप्रिया सुळेंचा खोचक सवाल। दादांवर काकांची पुण्याई आहे हे स्पष्ट, परिस्थितीनुसार सगळं बदलत असतं। अजित पवारांच्या शरद पवार कालही दैवत होते, आजही आहेत, या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांचा निशाणा। अर्थ खात्याकडून वेळेवर पैसे न मिळाल्यानं आम्हाला अडचण होते। वेळेमध्ये पैसे दिल्यास एसटी महामंडळ तोट्यामध्ये राहणार नाही, मंत्री प्रताप सरनाईकांकडून खंत व्यक्त। मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशनच्या मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा। जय पवारांच्या साखरपुड्याला शरद पवारांची उपस्थिती। अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्याचं पुण्याजवळच्या घोटावळे गावामधल्या अजित पवारांच्या फार्म हाऊसवर आयोजन। सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती।